मित्रांनो, राज्यामध्ये पुन्हा एकदा प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी आज ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतो। आज राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय किंवा तुमच्या भागात पाऊस झालाय की नाही ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे शनिवार दिनांक 25 जुलै 2026। आज या ठिकाणी मित्रांनो मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, तसेच लातूर, बीड, धाराशिव या मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये खास करून आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। जालना जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। मित्रांनो, बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। तुळजापूर असेल, धाराशिव असेल, भूम, परांडा, वाशी, कळंब, तसेच लातूर, औसा, निलंगा, या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर अहमदपूर या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा आहे पाऊस पाहायला मिळतोय। तसेच लोहा, कंधार या ठिकाणी, गंगाखेड, परळी, माजलगाव या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर आज मराठवाड्यामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। विदर्भामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। अकोला असेल, अमरावती या ठिकाणी, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण मित्रांनो विदर्भाच्या 11ही जिल्ह्यामध्ये आज आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। खास करून या ठिकाणी अमरावती, आर्वी या भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळत आहे। तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी खानदेशमध्ये मित्रांनो पावसाचा जोर वाढलेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। तसेच नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। खास करून मित्रांनो या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये आज देखील पावसाचा जोर कायम पाहायला मिळतोय। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तसेच मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस आज देखील पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे। तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला कमी पाहायला मिळते। आज जर या ठिकाणी 25 जुलै 2026 चा एकंदरीत संपूर्ण विचार जर केला तर या ठिकाणी आज मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये प्रचंड पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच कोकणपट्टीमध्ये देखील मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये व मध्य महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।